मिरजेत महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांना निवेदन। बुधवारी बैठक घेऊन मागण्यांबाबत चर्चा करण्याचे आश्वासन मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले आहे। आधी परिचारिका, परिसेविका, पाठनिर्देशिका या पदावरील कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेने महाराष्ट्रभर बेमुदत संप पुकारला आहे। राज्यातील सुमारे 30,000 परिचारिका या संपामध्ये उतरल्या असून राज्यभर हे आंदोलन सुरू आहे। आज 5व्या दिवशी हे बेमुदत आंदोलन सुरू असल्याने त्याचा परिणाम वैद्यकीय सेवेवर होतो आहे। मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय येथे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ हे आले असता महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेचे सांगली जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन दिले। यावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी आंदोलनात उतरलेल्या परिचारिका यांची बाजू ऐकून घेऊन बुधवारी बैठक घेऊन चर्चा करण्याचे आश्वासन दिले आहे। नमस्कार, माझे नाव सुलताना अन्सार जमादार, सार्वजनिक आरोग्य विभाग सांगली जिल्हा अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना लातूर शाखा सांगली। आम्ही सांगली जिल्ह्यामध्ये 13 ग्रामीण रुग्णालय आणि 3 उपजिल्हा रुग्णालय आहे। त्याच्यामध्ये 180 स्टाफ आहे। तर आम्ही आज 120 प्लस आम्ही सर्व सिस्टर्स गेले 5 दिवस झाले काम बंद आंदोलनामध्ये आहेत। तर आमच्या मागण्या अशा आहेत की 6-6 वर्षांनी प्रशासकीय बदले आमच्या ग्रामीण भागातले होत असतात, त्यामुळे आमची मानसिकता राहत नाही काम करण्याची किंवा फॅमिली पूर्ण डिस्टर्ब होते। तर आमची शासनाची अशी निवेदन आहे की आमची प्रशासकीय बदली रद्द करा। वेतन त्रुटी जसं मगाशी बोलले ब्रदरांनी की केंद्राप्रमाणे आमच्या पण सर्व स्टाफना सगळे भत्ते मिळायला पाहिजे, धुलाई भत्ता मिळायला पाहिजे। नंतर 90-10 जो जार आहे, 90 सिस्टर फिमेल आणि 10% मेल, तर हा आम्हाला मान्य नाही आहे की समान सगळीकडे समान आहे। तर इथं सुद्धा सगळी समान भरती व्हायला पाहिजे, कंत्राटीकरण बंद व्हायला पाहिजे। बायोमेट्रिक 3 शिफ्टमध्ये ड्युटी असल्यामुळे कसं होते की बायोमेट्रिक प्रणाली व्यवस्थित राहत नाहीये, तर त्याच्यामधून नर्सेस वगळायला पाहिजे आहेत। आणि निवासस्थान पण लो क्वालिटीचे आहेत। आमच्या पेमेंटच्या 10% निवासस्थानसाठी पेमेंट जातो, म्हणजे 10 ते 15 हजार, पण त्या लेवलचे आमच्या नाहीये। 1 RK आहेत। तर आम्हाला कमीत कमी एक फॅमिली राहायला असं क्वार्टरची व्यवस्था करायला पाहिजे। पाळणाघर नाहीये आणि इंचार्ज सिस्टर पद हा गेले 15 वर्ष झालं शासनाने अबॉलिश केलेलं, तर आम्ही पुनर्जीवित करून प्रत्येक ग्रामीण रुग्णालयाला एक इंचार्ज पद मिळायला पाहिजे अशी आम्ही शासनाला विनंती करतो। आज आमच्या इथं मिरज मेडिकल कॉलेजला हसन मुश्रीफ साहेब आणि पालकमंत्री साहेब आलेले होते। आम्ही त्यांना निवेदन दिलं, त्यांनी म्हणले की कंत्राटीकरण आम्ही बंद करतो। नर्सिंग कॉलेजला पण त्यांनी म्हणलेले आहेत की जागा देतो आणि इथं सगळे पद त्वरित भरतो म्हणून आम्हाला त्यांनी आश्वासन दिलेले आहेत। आणि आमच्या जो त्रुटी आहेत ते लवकरात लवकर मान्य करून काय असेल ते त्याच्यावर तोडगा करतो म्हणून आम्हाला त्यांनी आश्वासन दिलेलं आहे। पण जोपर्यंत आम्हाला असा GR येत नाही, आमच्या सर्व मागण्या मान्य होत नाही, तोपर्यंत आम्ही संप बंद करणार नाही। बेमुदत काम सगळे सांगली जिल्हा बंद राहील, संप चालूच राहील। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी मिरज।